पाहिजे जो दिला होता तोच चांगला होता. हे दीदीने ट्राय केलेलं. हां दीदी आणि शिवाने. सो मला पण करायचं. सोनलसाठी मी आज घेऊन आली. हॅपी बर्थडे टू शिवानी. काही वेळ अजून म्हणजे 2च दिवस बाकी आहेत. आम्ही आता पण प्री बर्थडे सेलिब्रेशन. इज कॅन्डल नाही यांच्याकडे. चला कर कट कर आपण करूया हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर शिवानी. हॅपी बर्थडे टू यू. चीयर्स. मला म्हणजे जरा व्लॉग क्यूट. इकडे लाइटिंग्स एवढी छान आहेत ना. कसले दिसत आहेत. वाईटच ठेवलं पाहिजे आपल्या घरी. अरे हिला काय घेऊ. हिला आंबे आले ना. आपण खातो. नाईस. चला एकदा आम्ही आलेलो आहोत H&M मध्ये. आणि होल दिस पर्स ना यार. सगळं मी काय पकडू. मस्त वाटतं ना. छान दिसतंय. तुला सगळं सूट होतं. थँक्स. हे माझं ठेव ना टिश्यू. तर आता बघा इथे काय भेटतंय का. शिवानीला आम्ही बर्थडे ड्रेस सिलेक्ट करायला आलो आहे. लेट्स सी घ्यायला. शिवानी म्हणते असं वाटते डान्सचे कपडे घ्यायला ॲन्युअल डे फंक्शनला. ए मेरी मेरी सोहरा सुमी. डेंजर होते तेव्हा. असंच सगळे लोक सगळे स्कूलमधले जेवढे पण डान्समध्ये असतात ना ते सगळे जातात एकत्र. आणि मग जो चांगला आहे मम्मी लोक बघणार. जो चांगला आहे चांगलं माझ्या मुलीसाठी. वाव दिस इज नाईस. तर गाईज दीदी आणि शिवानी दीदी त्या साईडला आहे आणि मी इथे बॅग्सच्या सेक्शनमध्ये आले. दीदीला ही वाली पर्स कधीपासून पाहिजे होती. प्लीज इग्नोर माय पिंपल्स. तर मग मी विचार केला आहे की तिने जसं मला टॉप गिफ्ट केलेलं तसं मी ही बॅग तिला गिफ्ट करते. कारण तिची खूप इच्छा आहे ही बॅग घ्यायची. सो म्हणून तिला माहिती नाही. मी डायरेक्ट तिला सरप्राईज देते फर्स्ट टाइम. ही आहे ती बॅग आणि हीच पार्टीवेअर आहे. खूप छान वाटते. मला पण आवडली तशी. पण तिला जास्त म्हणजे पाहिजेलच होती. सो म्हणून मी हे घेते तिला. तिला माहिती नाही. बिलिंग सगळं करेन आणि मग तिला दाखवेन. तर गाईज मी ते पेमेंट केलं आणि बॅग इज हिअर. ते दोघे ट्रायल रूममध्ये आहेत. तर शिवानी दीदी ट्राय करते. सो आता ते लोक बाहेर आल्यावर मी दीदीला सरप्राईज देणार आहे. माय गॉड. आणि इट्स डबल द अमाऊंट. तिने जे मला गिफ्ट दिलेलं त्यापेक्षा डबल अमाऊंटचं आहे. बट ठीक आहे. ती माझ्यावर खूप म्हणजे खूप जीव लावत असते. खूप मला पॅम्पर करत असते. सो इट्स माय टाईम नाव. सो आय एम एक्सायटेड तिची रिॲक्शन बघायला. बिकॉज हे खूप तिला पाहिजेलच होतं. ती खूप जास्त खुश होणार आहे बघून. माझा आवाज येतो आहे का नाही माहीत नाही. कारण की माझा ऑलरेडी आवाज गेला आहे. बट आय एम एक्सायटेड टू सी हर रिॲक्शन. लेट्स गो. इथे आहेत आणि लुक. दीदी दीदी हां बोल. इथे काय सरप्राईज. I gifted you this. तू पे केला. फर्स्ट टाइम गाइज मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम केलं. यू वॉन्टेड ना. मला गिफ्ट दिलेलं आहे. हां बट असं फर्स्ट टाइम मी पे वगैरे केलं. नाईस ना. लुक्स गुड ऑन यू.
छान वाटतंय यार, चमकते बॅग मध्ये. थँक्यू. काही सोनल मला ही पर्स हवी होती. हे काय मी घेऊ शकते? हा बस. मी नव्हती घेत कारण की आता सध्या म्हटलं की घरी बॅग्स बॅग्स तर भरपूर आहे. 10 वाजता बोललेली. हिचं काय चालू. थँक्यू सो मच. भारी वाटते ना? खूप भारी. गाईस कशी वाटते कमेंट करून सांगा. नाईस, मस्त वाटते. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू. आता मागू नकोस ना काय? 2 वर्ष काय नाही मागायचं आता. 2 वर्ष आता काय नको मागू. काय 2 वर्ष मी आता मागणार. मी त्यात काय माझी लहान मुलगी असते. गाईज आता गिफ्ट द्यायचं खूप छान वाटतं. असं तिची रिॲक्शन बघून मला खूप मज्जा आली. खरंच गाईज मला खूप खूप भारी वाटलं. थँक्यू. अशी बहीण सगळ्यांना भेटू दे. आमच्या दोघांसारखी बहीण सगळ्यांना भेटू दे. थँक्यू सो मच. मला हे व्हॅलेंटाईन स्पेशल गिफ्ट ना मी सांगते कोई देने वाला नहीं तो तू ते दे दिया मुझे तूने. थँक्यू दे सो दिया. मच. तुला पण देईन मी. मेरा वैलेंटाइन ही नहीं है मैं But तेरी लाइफ की सबसे बड़ी इसलिए मुझे गिफ्ट Valentine. जरूर मिलेगा. But थँक्यू सो मच. दिस इज सो बस झाला आता. किती वेळा नुसता थँक्यू. कारण की खरंच मला हवं होता आणि असं ड्रीम असतं रे जे हवं आणि ते मिळालं तर ते खूप भारी वाटतं. आणि गिफ्ट मिळालं आणि तर अजून भारी वाटतं. तेच कोणीतरी दुसऱ्याने आपलं आठवून म्हणजे लक्षात ठेवून आणि ते देणं ती खूप मोठी गोष्ट आहे. या दिसतोय का नाही काय माहिती कॅमेरा. पण खरंच खूप मोठी गोष्ट आहे की तू लक्षात ठेवलंस आणि हेच एफर्ट्स मॅटर करतात इन एव्हरी रिलेशनशिप. काहीतरी बोलायचं. आणि इथं पण म्हणते हिला पण सरप्राईज घेतलाय. ब्लॉग तर बघितलाच असेल तुम्ही ह्याच्या आधी तो ब्लॉग आहे ना तिचा सरप्राईज. पण त्यात गिफ्ट नाही दाखवणार कारण तिला समजेल मग मी काय सरप्राईज आहे. चला अख्खा झुडिओ फिरलो. मागे जरा बघा मी तर हाय. झुडिओ फिरलं पण आम्हाला काहीच नाही भेटलं. म्हणजे अक्षरशः काहीच नाहीये. सगळं संपलेलं आहे झुडिओमध्ये. आणि मी किती छान दिसते. अजून बर्थडे आउटफिट मिळाला नाहीये आम्हाला आणि आम्ही विचार केला युस्टामधून बघू तिथे. बट एक्सपिरियामध्ये युस्टा नाहीये का. अर्धे ब्रँड इकडे अर्धे ब्रँड तिकडे असे काय ठेवतात मला कळतच नाही मॉलवाले. इथे पण युस्टा जरा ओपन बिपन करा. जर बघत असाल तर प्लीज ओपन करा. एक्सपिरियावाले पण युस्टाला घेऊन या. आता आम्ही जेवायला इथे बसलेलो आहोत. जसं काय 10 लोक जेवणार आहे. आणि जेवायला तर बसलोय. बट आता ह्याच्यानंतर आम्ही चाललोय मेट्रोला कारण की जे आम्हाला तिला बर्थडेचा आउटफिट घ्यायचा तो आम्हाला भेटलाच नाही. म्हणून त्याच्यासाठी आम्ही आता परत मेट्रोला चाललोय कारण की अर्धे ब्रँड्स इथे नाही आहेत. एक्सपिरियावाले सुन रे हो. चला आता जेवूया. ब्राउनी तुझं आणि तिचं तुम्ही उलट चालू करताय रे. पहिले राईस खायचं मग द्यायचं. अरे हा जाऊ दे तोपर्यंत डेझर्ट आपला खाली जाईल. लॉंग टाइम. पहिल्यांदा मला राईस होतं चांगला वाटला. चांगला आहे. पाणी दिलं डोळ्याला. हे आहे आईस्क्रीम खूप थंड आहे. आईस्क्रीम खूप वॉटरी आहे. तू बोल ना काहीतरी. राईस खूप गरम आहे. राईस खूप सॉफ्ट आहे. तर बाय घ्यायचं आम्ही संपवतो. एक्सपिरियावरून डायरेक्ट मेट्रो जंक्शनला आलेलो आहोत.
ह्या टोकावरून त्या टोकाला आलेलो आहोत. आता इथे फायनली होप सो आम्हाला शिवांचा बर्थडे आउटफिट भेटेल. आता लेट्स सी कसं होतं. ते बघा कोण आहे, पोलीस ऑफिस. इथे काय आहे पण दिसत नाही वाटतं. और उसके अलावा बारिश होगी, धूप होगा. पण आम्हाला खरंच वेळ नाहीये, नाहीतर ट्रॅफिक पोलीसचं काहीतरी 26 जानेवारीसाठी असेल. आता वेस्ट साईडला आलोय. आम्ही मेट्रोलाच पहिले आलो असतो तर बरं झालं असतं असं मला वाटतंय ना. मेट्रोलाच पहिले आलो असतो तर बरं झालं असतं, कारण की इथे एवढे व्हरायटी आहेत ना गाईस, भारी वाटतं. मुली इथे सोनल बोलते मला मारून दे पुढे. आणि शॉपिंग मी केलेली आहे इथे. हिची शॉपिंग करायला ऑलरेडी शॉपिंग मी करते. माझं काही धाडीचं शॉपिंग नाही झालं. शॉपिंग करून आली. जरा आज जरा ब्रँड वाव. इथे का आपल्या होम डेकोरसाठी जे करायला आलोय ते करूया चला. बिचारी और दुसरे को भी बोलते. कितवा ब्रँड आलोय आपण? 4th ब्रँड असेल. लाईफस्टाईलमध्ये आता आलो आणि लाईफस्टाईलमध्ये सर्च करतोय बर्थडे ड्रेस. पण आमच्या बर्थडे गर्लला बर्थडे ड्रेसच नाही भेटत. आता काय बोलणार. स्ट्रगल इज रिअल. सोनल शोधते. हे बघ हा डेनिम मध्ये वी विल पण खूप सही वाटते. मॅच ट्विन. हे पण आहे. ओ वाव. नाही रिव्हील नाही करना है. अगर लिया तो बर्थडेच्या वेळेला आधी आपण हेच वेअर करायचो. आधी असंच पाहिजे. नाही आवडायचं चमकी चमकी. क्रिएट करूया. मला आधीपासूनच समोसा पार्लेजी तुम्ही पार्लेजीचं पुढा घेऊन ऍज अ गिफ्ट. मारी पार्लेजी. इक्लेअर ते वेफर्स पार डोकाला. ऐक ना, मला लहानपणी त्या चमकीचे पण ड्रेसेस नाही आवडायचे. ही टॉमबॉय होती ना. मला तर मी आधीपासूनच फॅशनेबल होती. चमकी वगैरे नाही. काही नाही गाईस. चल मला टोचायचं ना लहानपणी. तर आता तरी मी वेअर करते. सगळे कपडे. तिला चमकी बिमकी काहीच लागायची नाही मला. अजूनही नाही लागत. हे पण अजूनही नाही लागत. आता मी थोडंफार करते पण मला अजून पण जास्त चमकी काही वेअर केलं तरी मला काहीच नाही. अरे आता क्वालिटी दॅट्स माय. पहिले इंग्लिश सीखो बाद में आओ. चला आता शिवानीचा फायनली घेतलेला आहे आउटफिट. तो तुम्हाला नंतर बघायला भेटेल. घरी पडलंय हे मागते. घरी पडलंय ऑलरेडी. ते तर यूजच नाही करत. भारी आहे. तू मला सॉफ्ट टॉय घेऊन दे चल. नंतर आता नाही. मला सॉफ्ट टॉयज खूप आवडतात आणि मी घेतच नाही. घरी पण पडलंय त्यामुळे आता डेकोर करू छान. त्यानंतर फायनली बर्थडे ड्रेस आलेला आहे. घेतला आले तुफान किती. गाईश उद्या आम्हाला उगाच गेलो आपण. इथेच आलो असतो. इथेच सगळं मिळालं असतं. एक्सपिरियाला फक्त माझी H&M ची बॅग आली आहे. इथे खाऊ आणि पिऊ. नॉन अल्कोहोलिक वाले हे पितात आणि आम्ही हे पिणार आहोत. हे काय गोटी सोडा. नवीन खरंच गोटी टाकली. गोटी आहे ते पियायची खायची. पडलं पडलेलं दिसलं. टेस्ट करून बघ. हाच फ्लेवर. फायनली शॉपिंग झाली आहे. बाजार त्यात तर मेन बर्थडे आउटफिट आहे. तोच मेन राहील. हे राहिले चला आता झाले. गाडी खाली नाही लावली. अरे हा
मोठं चालल्या फोर व्हीलर पार्टी ब्रो चल पोपट झाला चालत जावं लागणार गाईज यू कॅन हिअर इट आवाज येतोय मस्त वाटतंय ना मस्तच मला यावर बसायचंय ओ छोटी बच्ची तिला बसायचं आहे ते लोक बसायला नाही देत का तिथे पण नाही बसायला पण ते लोक बसायला नाही देत आहे हे बघ ना कसं वर खाली होत आहे आणि ते मधलं ते बघ ह्याच्यामधलं तिकडचं कसं असं हलतंय ते मशरूम आहे आणि मस्त आहे ना मशरूमच आहे काय 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 निघालेलं सूर्य डोक्यावर असताना आता चाललोय चंद्रावर चंद्र डोक्यावर असताना आणि चाललो फायनली घरी मस्त शॉपिंग केली आहे खूप जास्त शॉपिंग केली नाही आता घरी जाऊन खूप जास्त केली आहे माझ्यासाठी तर खूप एक्सपेन्सिव्ह आहे ती बॅग पण ठीक आहे चल तेरे लिए कुछ भी थँक्यू आणि आम्ही येतो कसे वस्तू घेतो कसे आणि कशाने जातो आणि कशाने येतो बघा आमची मर्सिडीज वेट करते कुठे गेली मर्सिडीज आली चला